नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ठेवीदारांच्या हिताचं लक्षात घेता रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट बँकेला देण्यात आलेला बँकिंगचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बँक आता कायम स्वरूपासाठी गुंडाळली जावी आणि मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करता यावेत यासाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचंही मध्यवर्ती बँकेनं स्पष्ट केलं. पेटीएम पेमेंट बँकेला कोणताही बँकिंग व्यवसाय करण्यास आता मनाई करण्यात आली आहे, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. बँकेचा एकंदर कारभार हा बँकेच्या आणि ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होता, असं परवाना रद्द करताना रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये सांगितलं आहे. बँकेच्या व्यवस्थापनाचं एकूण स्वरूप हे ठेवीदारांच्या हितासाठी तसेच जनहितासाठी प्रतिकूल आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पेटीएम पेमेंट बँकेचं कामकाज गुंडाळले गेल्यास सर्व ठेवींची परतफेड करण्यासाठी पुरेशी लिक्विडिटी बँकेकडे उपलब्ध आहे, असंही मध्यवर्ती बँकेनं सांगितलं आहे. यापूर्वी या बँकेवरती कारवाई 4 नियामकांनी केली होती. 11 मार्च 2022 पासून नवीन ग्राहक जोडण्यास बँकेला बंदी घालण्यात आली होती. तर पुढे 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेनं तिला नवीन ठेवी स्वीकारण्यासही निर्बंध घातले. त्यानंतर बँकेचा कारभार जरी सुरू असला तरी विद्यमान ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढून देण्यापुरता मर्यादित होता. चीनच्या अँट ग्रुप आणि जपानच्या सॉफ्टबँक सारख्या दिग्गजांचे गुंतवणूकदार म्हणून पाठबळ लाभलेल्या 197 कम्युनिकेशन्स प्रवर्तित पेटीएमला रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट 2015 मध्ये पेमेंट बँकेचा परवाना बहाल केला होता. त्यासमयी तिला केवळ छोट्या रकमेच्या ठेवी स्वीकारण्याची परवानगी होती, तर कर्ज व्यवसाय करण्यासाठी तिला अनुमती नव्हती. तथापि 2016 मध्ये केंद्र सरकारनं अकस्मात लागू केलेली अनिश्चिलीकरण आणि त्यानंतर रोखरहित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहनाच्या धोरणात पेटीएम आणि त्यांच्याशी संलग्न बँकेच्या व्यवसायाला मोठी चालना मिळाली होती. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं RBIनं पेटीएम पेमेंट बँकेला मोठा धक्का दिला आहे आणि त्यामुळे आता सोमवारी याचा शेअर बाजारावरती आणि 197 कम्युनिकेशन्सच्या म्हणजेच पेटीएमच्या शेअरवरती कशा पद्धतीनं परिणाम होईल हा मोस्टली निगेटिव्हच होईल, परंतु कशा पद्धतीनं होईल हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.